सो वेडिंग सीझन सुरू होतोय. या लग्नसराईत भरपूर धावपळ सुरू होते. आता खरं बघाल तर फक्त डेस्टिनेशन, आउटफिट एवढंच इम्पॉर्टंट आहे का? तर नाही, भरपूर ऍस्पेक्ट्स आहेत. बाय द वे, मी आहे आरजी वैष्णवी. एक्सप्लोर करणार आहोत वेडिंग्ज अँड बियॉन्ड, ज्यात हेअर असो, नेल्स असो, स्किन असो, मेकअप असो, केटरिंग सर्व्हिस असो, इव्हेंट मॅनेजमेंट असो, सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला माझ्यासोबत. सो लग्नाबद्दल जेव्हा आपण बोलतो, इज इट ओनली अबाउट फूड, आउटफिट्स अँड लोकेशन? तर नाही. त्या बिग डे साठी युअर स्किन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आरजी वैष्णवी आहे तुमच्या सोबत. अँड वेडिंग्ज अँड बियॉन्ड मध्ये आज आपण स्किन साठी काय करू शकतो हे एक्सप्लोर करणार आहोत विथ कॉस्मेटिक स्काय क्लिनिक, जिकडे हेअर, स्किन, एस्थेटिक, लेझर ट्रीटमेंट सगळ्या होतात. आणि त्यासाठीच आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर सायली पाटील, हु इज द एक्सपर्ट इन दिस. बाय द वे, शी इज द ओनली वन ज्यांनी इंडियामध्ये आणि नाशिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एनपीएम टेक्नॉलॉजी लॉन्च केली आहे. चला त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सो डॉक्टर सायली आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आय नो दॅट युअर जर्नी हॅज बीन वंडरफुल, पण सुरुवात कशी झाली आणि आता कुठपर्यंत येऊन पोहोचला आहात? Yes, so while I was doing MBBS, I was always interested in skin. माझं डिसाइडेड होतं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन डर्मॅटोलॉजी मध्ये करायचं आहे, बिकॉज मला एस्थेटिक प्रोसिजर्स, स्किन ट्रीटमेंट्स, हेअर ट्रीटमेंट्स, दोज वर अपकमिंग, मला खूप फॅसिनेटिंग वाटायचे. सो डर्मॅटोलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर आय डिड सम फेलोशिप्स इन एस्थेटिक मेडिसिन फ्रॉम अब्रॉड. वी आर लकी दॅट नाशिकमध्ये वी हॅव अ डॉक्टर ज्या अमेरिकेहून शिकून आलेले आहेत. पण मग आपल्या इथे कुठल्या प्रोसिजर्स अवेलेबल आहेत? आता खूप कॉस्मेटिक प्रोसिजर्स ऍडव्हान्स झालेले आहेत, जसं लेझर हेअर रिडक्शन आहे, देयर इज लेझर ट्रीटमेंट फॉर स्किन ग्लो, इम्प्रूव्हमेंट इन द डार्क स्पॉट्स, ट्रीटमेंट ऑफ द पिगमेंटेशन, ऍक्ने स्कार्स इम्प्रूव्ह करायला खूप नंबर ऑफ प्रोसिजर्स अवेलेबल झाले आहे. अगेन देयर इज अँटी एजिंग प्रोसिजर्स अँड मेडिफेशियल्स एज वेल. राईट. पण ह्या सगळ्यामध्ये नाव वेन वी टॉक अबाउट वेडिंग, आय नो इट्स अ बिग डे, इट्स अन इम्पॉर्टंट डे. त्यासाठी ब्राइड्स खूप महिन्यांपासून तयारी करत असतात. तर प्री वेडिंग ट्रीटमेंट्स मध्ये व्हॉट ट्रीटमेंट्स डू दे युजली चूज? प्री वेडिंग प्रोसिजर्स स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक मेडिफेशियल्स टू द ग्लो ड्रिप्स टू द बॉडी पॉलिशिंग, there are again wide variety of the procedures. Right. So we suggest the procedures depending upon the client's need, the skin type, the skin condition, and of course the time we have in hand. Right. Because the skin texture improve karayla, if we do some procedures, we of course need a certain amount of or certain number of sessions to see improvement. And if the skin texture is corrected very well, the makeup sits well. Right. So depending upon the client's skin type and the need, we customize the pre-wedding treatments accordingly. That is great. आणि आणखी कुठल्या प्रोसिजर्स आहेत ते आपण क्लिनिक मध्ये फिरता फिरता बघणार आहोत. सो डॉक्टर, अँटी एजिंगच्या कुठल्या प्रोसिजर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? अँटी एजिंग प्रोसिजर्स मध्ये खूप टाइप्स आहेत. जसं फाईन लाईन्ससाठी देर इज मायक्रोनेडलिंग RF, देर इज डीप केमिकल पीलिंग, or for expression wrinkles there's botulinum treatment. And suppose the face मध्ये skin sag hote because of the fat loss, so hyaluronic acid fillers are done for that. To correct the folds there's thread lift, there's radio frequency facials to provide skin tightening. So there are different kinds of procedures in anti-aging. But what is that one advice जी तुम्ही लोकांना द्याल before going for any treatment? Yeah, first please visit a dermatologist. A skin specialist is a person who does the post graduation in the dermatology field after MBBS from a recognized medical college. And second, please don't watch any random videos on the internet and don't use any random products because it's not going to help you. Consult your dermat. And third, which is the very important point, see, skin treatments or hair treatments can be easily done when you have any issue. And the aesthetic procedures are there to maintain a good skin or hair. Visit your dermat and choose or undergo any procedure which is according to your need, your want and your choice. Right. So once all of the treatments are correctly understood, you will be ready for your wedding also. Absolutely. Right? So thank you so much, doctor, for your time. You're welcome. हाय, मैं हूं आरजे शुभिया आप सबके साथ एंड वेलकम टू वेडिंग्स अँड बियॉन्ड. आय एम शुअर तुम्ही या दोन गोष्टी नक्की पाहिल्या असतील. एक तर आहे बँड बाजा बारात, जिथे मला माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम रणवीर सिंग सापडला होता, और दूसरा है मेड इन हेवन. हाँ जी, ये OTT प्लेटफॉर्म पे बड़ा स्ट्रीमिंग है. सो बेसिकली या दोन्ही मध्ये ते जे मेन लीड आहेत ना, ते जे करतात, बेसिकली आपण आज ज्यांना भेटणार आहोत ते या चौघांचंही काम करतात.
हांजी, शुभारंभ इव्हेंट्स जे तुमचं वेडिंग हे अतिशय परफेक्ट करतील, त्यासोबतच मॅनेजमेंट वाईज सुद्धा ज्याही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला प्रोव्हाइड करतात, असे शुभारंभचे जे ओनर आहेत मनोज उपाध्याय आणि पूनम उपाध्याय त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मी ऍक्च्युअली असा विचार केला की मी हा प्रश्न तुम्हालाच विचारेन, बिकॉज वेडिंग प्लॅनिंग तर आहेच, पण त्यासोबतच इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तुम्ही त्या सगळ्या एकदम बेस्ट प्रोव्हाइड करता. सो एक्झॅक्टली शुभारंभ इव्हेंट्स काय काय करतं हे आम्हाला सांगा. मुलगा मुलगी फायनल झालं आणि डेट फायनल झाली की आमचं काम तिथनं पुढे सुरू होतं. लाईक राईट फ्रॉम तुमचं वेन्यू मॅनेजमेंट, वेन्यू सजेशन असेल, त्यानंतर तुमचं डेकॉर, थीम वेडिंग्स, तुमचे कलर पॅलेट्स, मूड बोर्ड्स, त्यानंतर तुमचं ऑफकोर्स आउटफिट्स मध्येही आम्ही सजेशन्स देत असतो. तुमचं इन्व्हिटेशन कार्ड आहे, ई इन्व्हिटेशन आहे. सो जी लिस्ट आपली ही वेडिंगमध्ये आपण बनवतो की आपल्याला काय काय करायचं आहे, थिंग्स टू डू, तर त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला शुभारंभ इव्हेंट प्रोव्हाइड करतं. लाईक स्टार्ट फ्रॉम इव्हेंट मॅनेजमेंट टू वेडिंग डेकॉर, एव्हरीथिंग. पण मी हेही पाहिलंय की पोस्ट कोविड हा ट्रेंड खूप वाढलाय की जिथे लोक वेडिंग्सला ऍक्च्युली एन्जॉय करायच्या हिशोबाने करायला लागलेले आहेत आणि डेस्टिनेशन वेडिंग स्पेशली करायला लागले. कोविडमध्ये लोकांना कळून गेलं की आपली लाईफ काय आहे आणि आपण फक्त काम नको, आपल्याला आपला कमवलेला पैसा किंवा जेही आहे त्याचा मजा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. तर त्याच्यामुळे आता डेस्टिनेशन वेडिंगचा कल वाढलाय की आपले नियर जे जवळचे आहे 300-400 लोकांमध्ये एकदम चांगलं डेस्टिनेशन वेडिंग करा आणि तिथे सगळा खर्च करा आणि सगळे 400 लोक खुश व्हायला पाहिजे. सगळ्यांना ड्रीम वेडिंग जसं असतं डेस्टिनेशन वेडिंग मध्ये पूल पार्टी असो, हळदी, संगीत, म्हणजे 4-4, 5-5 फंक्शन लोक आता करतात. ओ माय गॉड, आय जस्ट कुड नॉट वेट. मला हा प्रश्न खूप वेळ झाला त्यांना विचारायचा होता. USP नक्की काय आहे शुभ आरंभ इव्हेंट्सचा? USP आपला आहे की अंडर वन रूफ, जसं हिने सांगितलं की सगळं म्हणजे तुमचं प्लॅनिंग लग्नाचं ठरलं त्या तिथून तर तुमचं फोटोग्राफर पासून तर इव्हेंट डेकॉर सगळं काही इनहाऊस आपलं आहे. तर तुम्हाला वन रूफ सगळं मिळेल. त्यात आमचा प्लस पॉइंट असा आहे की हजबंड वाईफ आम्ही दोघंही एकाच फील्डमध्ये आहोत, सेम यात आहोत. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन हे 100% हँडल करतो, दोघंच हँडल करतो. त्यामुळे काय होतंय की तुम्हाला इकडे तिकडे कोणाला शोधायची गरज नाहीये. पूनम और मनोज दोघंही तुम्हाला तिथेच भेटणार आहेत. आय एम शुअर असे बरेच ट्रेंड्स असतील ज्याचा पार्ट कपल्सला व्हायचं असतं. म्हणजे जेव्हा ते तुमच्याशी गप्पा मारत असतील ते म्हणत असतील ना, हे तर आम्हाला हवंच आहे. दॅट कॅन बी ग्रँड एंट्रन्स ऑर समथिंग. प्रत्येक कपलचं एक स्वप्न असतं की आमच्या सगळ्या फंक्शनच्या एंट्री या ग्रँड व्हायला पाहिजे. आम्हाला संगीतला ही एंट्री हवी, आम्हाला पूल पार्टीला काहीतरी वेगळं द्या, आम्हाला फेऱ्यांसाठी काहीतरी वेगळीच एंट्री हवी, रिसेप्शन, म्हणजे ते त्यांना प्रत्येक फंक्शनची काहीतरी ग्रँड एंट्री हवी. हे आता सध्या सगळ्या कपल्स आहे. संगीत असू दे, हल्दी असू दे, सगळ्यांसाठी डेकॉर हे फार इम्पॉर्टंट असतं, एकूणच सजावट. सो हाऊ डू यू डील विथ इट? कारण तुमची तर ती स्पेशालिटी आहे. नाशिक हे आपलं खूप मोठं वेडिंग डेस्टिनेशन हब बनलंय आता. कारण क्लायमेट, रेट वाईज आणि सगळ्या 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार प्रॉपर्टी सगळं काही आपल्या नाशिकला आहे. रिसॉर्ट्स आहे, सगळं काही. सो ब्राईड ड्युटीज काय असतात हे मला माहित नाहीये, पण हे नक्की माहितीये की सगळं एकाच ठिकाणी मिळालं पाहिजे. हाय, दिस इज RJ वैष्णवी. वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये आज कोमल कुमावत मेकओव्हर्स हा स्टुडिओ आपण एक्सप्लोर करतो आहोत, जिथे ब्राईडसाठी एकाच ठिकाणी काय काय मिळतंय ते बघणार आहोत. सो ही जी ब्युटिफुल स्पेस दिसते आहे कोमल कुमावत मेकओव्हर्सची, त्याच्याच क्रिएटर म्हणजे कोमल कुमावत आपल्यासोबत आहेत. सो कोमल, हाव आर यू? आय एम गुड. सो कोमल, मला सांग की तुझी सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात तर अगदी 0 पासून झाली आहे. फॅमिली बॅकग्राऊंड सगळे आर्टिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे बघूनच मी इथपर्यंत आली आहे. इट वॉज डिफिकल्ट, अप्स अँड डाऊन्स आले खूप सारे. सारेगमप, नाशिक लिटिल चॅम्प्स, मग मेहंदी आर्टिस्ट, मग इंटिरियर डिझायनर ॲज अ प्रोफेशन, लाईक मी ते चूज केलं होतं, आणि त्यानंतर ॲज अ मेकअप आर्टिस्ट. सो एखादी ब्राईड जेव्हा इथे वॉक इन करेल या स्टुडिओमध्ये, तेव्हा तिला इथे काय काय अवेलेबल होईल? जसं मेकअप इम्पॉर्टंट आहे तसे ज्वेलरी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, आउटफिट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फॉर मी लाईक पूर्ण लुक इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट जस्ट द मेकअप. मेकअप आय नो की ते बेस्टच होणार आहे, बट आउटफिट आणि ज्वेलरी जर हँड इन हँड नसेल ना, त्या मेकअपचा तो पूर्ण लुक, तो एंटायर लुक तो तसा दिसणारच नाही जसं आपण इमॅजिन करतो. बरोबर. सो आय थिंक ह्या जसं मी कन्सेप्ट आणली आहे इन नाशिक की ज्वेलरी आणि आउटफिट आणि मेकअप एकाच
ऑल अंडर वन रूफ. मला सांग की आपले जे आउटफिट्स आहेत ते फक्त ब्राईडसाठी आहेत की अजून पण कोणी येऊन रेंट करू शकतं? नाही, नॉट जस्ट ब्राईड, फॉर ब्राईड मेड्स पण आहे. म्हणजे ब्राईड, मला असं वाटतं ब्राईड ज्या वेळेस वेडिंगचे जे पण काय आउटफिट्स घेतात ते एकच टाइम युज होणार आहे त्यांना. त्यानंतर आय डोंट थिंक की एनी ब्राईड की ते नंतर परत युज करतो Right, आपण, very कारण ते true. हेवी आउटफिट्स असतात, आपण नंतर नाही युज करू शकत. सो माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट आहे की ब्राईड पण रेंटने घेऊ शकतात, हां. इवन ब्राईड मेड्स पण घेऊ शकतात. वाय शुड बी इन्व्हेस्ट? ते नंतर युजच होणार नाही तर काय इन्व्हेस्ट करायचं? दॅट इज व्हेरी थॉटफुल. येस. सो कोमल, तू इतक्या वर्षांपासून काम करते आहेस, तुला नाशिककरांचा प्रतिसाद कसा मिळालाय? नाशिक मधून मी ऑल ओव्हर लाईक ऍज अ फ्रीलान्सर मी काम करत होती, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया. इनफॅक्ट बाहेर सुद्धा बुकिंग असतात माझे, Wow. इंडियाच्या बाहेर. येस. सो आता मी ठरवलं की नाही, ही माझी सिटी आणि हिला कसं डेव्हलप करता येईल अजून. राईट. सो येस, तर मग त्यासाठी मी स्टुडिओ, हा जो स्टुडिओ आहे हा मग ओपन केला. आणि आता ह्या स्टुडिओमध्ये ज्वेलरी, आउटफिट आणि सगळ्याच काही गोष्टी लाईक मेकअपशी रिलेटेड, ब्युटीशी रिलेटेड सगळं काही आहे. दॅट इज Yes. ग्रेट. तू आणि जो विचार केलायस की आपलं शहर डेव्हलप व्हायला पाहिजे, दॅट इज अ व्हेरी नाईस थॉट ऑफ युअर्स. सो जी कोणी ब्राईड इथे वॉक इन करते तिला तू युजली काय टिप्स देतेस तुझ्याकडनं? तुम्ही कोणतेही आर्टिस्ट हायर करताय, सो मेक शुअर की त्यांच्यासोबत तुम्ही सगळे लुक्स डिस्कस करा. बरोबर. आणि प्रत्येक आर्टिस्टचं एक वेगळं विजन आहे. माझं विजन, मी तर खूप मिनिमल मध्ये बिलीव्ह करते. राईट. आता जो ट्रेंड चालू आहे मिनिमल मेकअप, मिनिमल सगळं, सो आय बिलीव्ह इन डुईंग इट मिनिमल. या. येस, ट्रेंडला मी फॉलो करते आणि मी तेच सांगेन की तुम्ही तेच करा. सो दॅट विल वर्क रिली वेल. Yes. लाईक कोमल मेन्शन, हे तर खूप महत्वाचं आहे की तुमचा लुक हा डिस्कस करणं खूप महत्वाचं आहे. अदरवाईज लुक वेगळा आणि तुमचा मेकअप वेगळा, इट विल नॉट वर्क आउट. अँड लाईक कोमल सेड की एव्हरीथिंग अंडर वन रूफ हवं असेल तर कोमल कुमावत मेकओव्हर्स अवेलेबल आहे. आउटफिटही रेंट करू शकता, ज्वेलरी पण घेऊ शकता आणि मेकअपसाठी तर एक्सपर्ट आहेच. सो थँक्यू सो मच कोमल, तुझा वेळ दिलास त्याबद्दल. थँक्यू. सगळी उठाठेव त्या एका दिवसासाठी असते, सगळी तयारी त्या एका दिवसासाठी असते. पण त्या एका दिवशी अगदी सुंदर दिसायचं असेल तर एक दिवस आधी तयारी करून चालत नाही, 5-6 महिन्यांपासून तयारी करायला लागते. हाय, मी आरजी वैष्णवी. वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये आज ब्राईडच्या स्किनसाठी आपण काय काय करू शकतो ना, हे बघणार आहोत. आपण आलेलो आहोत कार्वी ब्युटी लाऊंज इथे. चला तर मग बघूयात की कुठले प्रोसिजर्स इकडे पूर्ण होतात. सो कार्वी ब्युटी लाऊंज ज्या सक्सेसफुली रन करता आहेत त्या मंजुश्री अकोलकर मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, तुम्ही ह्या लाऊंजच्या आधी सुद्धा भरपूर काम केलेलं आहे, तिथून इथवरचा प्रवास कसा राहिलाय? प्रवास म्हणाल तर एका छोट्या गावापासून, खेडेगावापासून तो झालेला प्रवास आहे. एका तालुका लेवलच्या गावापासून मी प्रवास चालू केला आणि तो प्रवास युरोप पर्यंत जाऊन संपला. ती जर्नी माझी आहे. ऍक्च्युली मी याच्या आधी ब्युटी लॉन्च म्हणजे एक ब्युटी क्षेत्र सोडलं तर अनेक स्त्री आधार केंद्रासारख्या सामाजिक संस्थांमध्ये काम करते. विश्व हिंदू परिषद सारख्या एका संस्थेमध्ये पण मी बरेच वर्ष काम केलेले आहे आणि त्यात तसंच मी LLB पास आउट आहे. अनेक क्षेत्रात काम जरी केलं तरी ब्युटीशी माझे रिलेटेड 25 वर्षाचं रिलेशन आहे. 25 वर्ष मला या फील्डमध्ये पूर्ण झाली आणि मी या क्षेत्रामध्ये 25 वर्ष झालं कार्यरत आहे. वाव, सक्सेसफुली आपलं कार्वी ब्युटी लाऊंज तर सुरूच आहे. पण आता जेव्हा आपण ब्राईड्स बद्दल बोलतो, लग्नाच्या आधीची तयारी जी असते, तर त्यासाठी आपल्याकडे कुठल्या प्रोसिजर्स अवेलेबल आहेत? ब्राईडचं आधीची प्रोसेस जर तुम्ही म्हणाल तर ब्राईडला प्री वेडिंग आपण ज्याला म्हणतो, प्री वेडिंग पूर्ण पॅकेज असतं आपल्याकडे. त्याच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी आपण पॅकेज देतो, हेअरसाठी पॅकेज देतो, तसंच त्यांची पूर्ण बॉडी पॉलिशिंग वगैरे यासाठी पॅकेज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. परंतु आपण त्यांना रिक्वायरमेंट असेल तरच या गोष्टी सजेस्ट करतो. बरोबर. त्यामुळे पॅकेज आपली वेगवेगळी बदलतात. वाव, कारण सध्या ब्राईड्स खूप प्री वेडिंगची तयारी करत असतात. पण तरी ही कार्वी ब्युटी लाऊंजची स्पेशालिटी काय आहे? जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी कुठलीही ब्राईड असेल जी स्किन पाहूनच आपण त्यांना सजेस्ट करतो, बिकॉज मी या क्षेत्रामध्ये सिडस्को केलेला आहे. तसंच आपण इथे अरोमा फेशियल आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत. ही खासियत आहे, त्याचं रिझन असं की अरोमा जे आहे ते प्युअर ऑइल फॉर्म मध्ये येतात आणि त्याचा वापर केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे ते ऑइल बेबीला सुद्धा चालतात. अशा पद्धतीचे फेशियल आपण ओनली अरोमा फेशियल आपण ब्रायडलला इथे देतो, जेणेकरून ऐन लग्नाच्या सीझनला त्यांच्या चेहऱ्यावर पुरळ येणं किंवा इन्फेक्शन होणं किंवा काही रॅशेस येणं
याचे काही चान्सेसच इथे उरत नाहीयेत. की ज्या ब्राईड्स आहेत, टू बी ब्राईड्स आहेत, त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल की काय गोष्टी नाही केल्या पाहिजे वेन इट कम्स टू स्किन अँड हेअर? तुमच्या स्किन नुसार तुम्हाला प्रोडक्ट आपण सजेस्ट करतो. कसं असतं की आता 25 पुढे जी ब्राईड आहे तिच्यामध्ये थोडेसे चेंजेस व्हायला लागले. 25 ची तुम्ही स्किन बघा, खूप यंग असते, छान असते, बट त्याच्यामध्ये जर ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किन साठी काय केअर घेतली पाहिजे. प्रत्येक ब्राईडनं 4 months आधी तुमचं पॅकेज आहे किंवा तुमच्या स्किनची केअर करणं गरजेचं आहे. कुठली स्किन रिपेअर होण्यासाठी मॅडम 1 किंवा 2 फेशियल किंवा 1 month आधी चालत नाही. तुम्ही 5 महिन्यापासून त्याच्या तयारीला लागलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं तुम्ही जर तुम्ही केअर केली आणि जर तुम्ही योग्य हातामध्ये तुमची स्किन दिली तर डेफिनेटली एका लग्नासाठी सुंदर लुकसाठी तुम्ही तयार राहाल. दॅट इज ग्रेट. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आहे एक तर म्हणजे की तुमची स्किन प्रिपेअर करणं, एक्सपर्ट कडे जाऊनच ऍडवाइस घेणं आणि ती एक्सपर्ट ऍडवाइस कार्वी ब्युटी लाऊंज इथे नक्कीच मिळणार आहे. सो थँक्यू सो मच मॅम, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. मला सांगा, लग्न ठरल्यावरती 6 महिन्या आधी डेस्टिनेशन बुक करता की नाही? आउटफिट चेक पण 3-4 महिन्यापूर्वी घेता की नाही? मग स्किनच्या प्रिपरेशनचं काय? हाय, मी आहे RJ वैष्णवी आणि वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये आज जाणून घेऊयात की आपली स्किन कधीपासून प्रिपेअर करायला सुरुवात करायची आणि कुठले प्रयोग नाही करायचे. वी आर ऍट रिवाइंड वेदा एस्थेटिक. बघूयात डॉक्टर काय सांगतायत. सो रिवाइंड वेदा एस्थेटिक मध्ये आपण आलेलो आहोत. डॉक्टर पूनम रावतुळे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न तर मला हा पडलाय की रिवाइंड वेदा एस्थेटिक हे नाव का बरं? बेसिकली मॅम, मी आयुर्वेदाची स्टुडंट आहे. म्हणजे माझं जे बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे आयुर्वेदामधून झालेलं आहे. सो मला वेदा हा वर्ड हवा होता आणि पहिले माझं जे प्रॅक्टिस होती ती आयुर्वेदाचीच होती आणि त्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजी फील्डमध्ये आलेली आहे. सो मला असं कॉम्बिनेशन हवं होतं म्हणून मग रिवाइंड वेदा असं नाव ठेवलेलं आहे आम्ही त्याचं. दॅट इज व्हेरी नाईस. पण आपला जो मूळ मुद्दा आहे ब्राईड्सचा, त्यावर मला प्रश्न विचारायचा आहे की ब्राईड्ससाठी आपल्याकडे रिवाइंड वेदा एस्थेटिक मध्ये कुठल्या प्रोसिजर्स अवेलेबल आहेत? कसं आहे, स्किन रिलेटेड सगळ्याच ट्रीटमेंट आपल्याकडे आहे. सो ब्राईड कुठला कन्सर्न घेऊन येते तो कन्सर्न आम्हाला टार्गेट करायचा आहे. समजा ब्राईडला ऍक्नेचा इश्यू आहे तर ऍक्नेसाठी लेझर कार्बन फेशियल आहे, केमिकल पिलिंग आहे, या ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर ब्राईडमध्ये टॅनिंगचा इश्यू असेल, टॅनिंग असेल तर मग डी टॅन फेशियल्स आहे, मायक्रोडर्मा ॲब्रेजन टेक्निक आहे. किंवा आता कसं आहे, एज्युकेशनमुळे अर्ली एज मध्ये मॅरेज होत नाहीये, थोडासा लेट होतोय. मग कधी कधी कुणाला ना थोड्याशा रिंकल्स येऊन जातात. सो त्यांना त्या इन्स्टंट घालवायचे असतात कारण एवढा टाइम नसतो. सो तिथे आम्ही बोटॉक्स ट्रीटमेंट करतो. सो बोटॉक्स दिलं तर 4-5 दिवसात जवळपास त्या दिसत नाहीत रिंकल्स. तो एक सॉल्व्ह करू शकतो इश्यू. किंवा सध्या क्रेज चालू आहे, जॉ लाईन त्यांना शार्प पाहिजे आहे, म्हणजे रील्स बघून किंवा टीव्ही बघून. सो तो एक इम्पॅक्ट आहे. मग त्यासाठी आम्ही थ्रेड लिफ्ट करू शकतो, म्हणजे थ्रेड्स आम्ही इथे टाकतो. प्लस फिलर्स पण टाकले जातात की जी शार्प जॉ लाईन आहे ती बनवता येते. सो अजून बाकी सगळे ऍडव्हान्स फेशियल सगळे होतात किंवा जो कन्सर्न असेल त्या कन्सर्नशी रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे होतात. पण मग ह्या सगळ्यामध्ये ऑफकोर्स हे काही रॉकेट सायन्स नाही, 2 दिवसात होणार नाही. तर एखाद्या ब्राईडनी तुमच्याकडे कधी यायला पाहिजे आयडियली? येस, माझा तोच मेन इश्यू आहे की ब्राईडना 2-3 दिवस अगोदर येतात आणि सांगतात की मॅडम काहीतरी करा की आता लग्न आहे. सो एवढं फास्ट मध्ये करता येत नाही. ठीक आहे, थोडेफार आपण चेंजेस त्यांच्यामध्ये करू शकतो, थोडाफार बेटर लुक देऊ शकतो, पण पूर्णतः त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. सो माझं सगळ्या ब्राईडसाठी हेच सांगणं आहे की ज्या दिवशी तुम्ही ठरवतात किंवा तुमच्या घरचे ठरवतात की आता आपल्याला लग्नासाठी मुलगा शोधायचा आहे किंवा लग्नाच्या तयारी करायच्या आहे, त्याच वेळेस जर तुम्ही आम्हाला येऊन भेटले ना तर आम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. बरोबर. हे तर तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की खूप महिन्यांपूर्वी आलात तर मग चांगला रिझल्ट दिसू शकतो. पण कधी कधी काय होतं की ब्राईड्स किंवा नॉर्मल लोक सुद्धा फेशियल्स करताना, क्रीम्स वापरताना काहीतरी केमिकली चुकीचं वापरतात, त्यानंतर बदलाव स्किनमध्ये दिसतो, काहीतरी बिघाड होतो. तर तशा लोकांना काय ऍडवाइस द्याल तुम्ही? सो मी ब्राईडला नेहमी एकच सांगते की तुम्ही कुठलं पण फेशियल ट्राय करू नका ऍटलिस्ट तुमच्या लग्नाच्या आधी. 1 महिना आधी तरी तुम्ही जा, ट्रायल घ्या, तुम्हाला सूट होते नाही सूट होते आणि मग तुम्ही लग्नाच्या वेळेस ते करा. म्हणजे हे प्रॉब्लेम्स होणार नाहीत, कारण ते रिव्हर्स करणं फार अवघड होतं आणि एका मुलीला पण ते खूप अवघड होऊन जातं ना. असे कॉम्प्लिकेशन्स आले तर तिने काय करावं? आणि सगळ्यांसोबतच होतं असं नाही, पण मग त्यातला आपण नसावं.
ते तर अगदीच महत्वाचं आहे. सो डॉक्टरांकडनं 2 गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे की कुठलीही प्रोसिजर करण्यासाठी थोडंसं अगोदर येणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर जी मला खूप आवडली, की इंटरनली तुम्ही किती हेल्दी आहात ते तुमच्या स्किनवर लवकर दिसून येतं. अँड दॅट शोज की तुम्ही किती हॅपी सुद्धा आहात आणि तो ग्लो नॅचरली येतो. सो येस, रिवाइंड वेदा एस्थेटिक आहेत सगळ्या सोल्युशन्ससाठी. थँक्यू सो मच डॉक्टर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. विकासाचा ध्यास म्हणजे